प्रश्न पहिला, असा कोणता पक्षी आहे जो घरटे बनवत नाही? ऑप्शन 1 कबूतर, ऑप्शन 2 कोकिळा, ऑप्शन 3 चिमणी, ऑप्शन 4 साळुंखी. उत्तर आहे ऑप्शन 2 कोकिळा. तर कोकिळा हा असा पक्षी आहे जो स्वतःचे घरटे बनवत नाही. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात पशु आणि मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 यवतमाळ, ऑप्शन 4 औरंगाबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 नागपूर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 मध्य प्रदेश, ऑप्शन 4 गोवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 गोवा. सम्राट अशोक यांच्या वडिलांचे नाव काय होते? ऑप्शन 1 अजातशत्रू, ऑप्शन 2 चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन 3 बिंदुसार, ऑप्शन 4 राजा बृहद्रथ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 बिंदुसार. मुरळी प्रथा बंद करण्याचे प्रयत्न खालीलपैकी कोणी केले? ऑप्शन 1 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 2 विठ्ठल रामजी शिंदे, ऑप्शन 3 महात्मा फुले, ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे ऑप्शन 2 विठ्ठल रामजी शिंदे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुरळी प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. भारतातील पाणी बजेट स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 3 उत्तर प्रदेश, ऑप्शन 4 केरळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 केरळ. तर केरळ राज्याने सर्वात पहिल्यांदा भारतात पाणी बजेट स्वीकारले. गदर पार्टीचे सदस्य प्रामुख्याने कोणत्या जातींचे होते? ऑप्शन 1 मुस्लिम, ऑप्शन 2 शीख, ऑप्शन 3 जैन, ऑप्शन 4 हिंदू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 शीख. तर गदर पार्टीचे सदस्य प्रामुख्याने शीख जातीचे होते. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे नाव काय होते? ऑप्शन 1 भवानी तलवार, ऑप्शन 2 शंभो तलवार, ऑप्शन 3 दुर्गा तलवार, ऑप्शन 4 सुहासिनी तलवार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 भवानी तलवार. लंडन येथे एकूण किती गोलमेज परिषदा भरविण्यात आल्या होत्या? ऑप्शन 1 1 परिषद, ऑप्शन 2 2 परिषद, ऑप्शन 3 3, ऑप्शन 4 4. उत्तर आहे ऑप्शन 3 3. तर लंडन येथे एकूण 3 गोलमेज परिषदा भरविण्यात आल्या होत्या. धातूंचा राजा कोणास म्हटले जाते? ऑप्शन 1 तांबे, ऑप्शन 2 पितळ, ऑप्शन 3 सोने, ऑप्शन 4 लोखंड. उत्तर आहे ऑप्शन 3 सोने. तर सोन्याला धातूंचा राजा असे म्हटले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.